जगद्गुरू ज्ञानेश्वर माऊली हा जो सोहळा आहे हा फक्त महाराष्ट्रापुरता नाही आहे, तो अख्ख्या पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये याचा नाही का आनंद सगळे वारकरी समजले पाहिजे। त्या सोहळ्यासाठी आमच्या झेंडोडी गावच्या वतीने आमचे चुलत भाऊ यांचा आणि हे शिंदे पाहुणे यांचा एक या दोघांच्या बैलांना एक बैलांना जो एवढा मोठा मान भेटला, तो मान मिळवण्यासाठी याच्या मागं पण असं सहजासहजी नाही भेटलेलं, ह्याच्या मागं पण फार कष्ट असतात। आमचे लोकनेते दादासाहेब जाधवराव, बाबाराजे जाधवराव यांचा या ठिकाणी मोठा वाटा असतो। हे ग्रामपंचायतचं आम्हाला लेटर मिळतं, त्या लेटरवरती आम्ही आळंदीचे देवस्थान असतं ट्रस्ट त्यांच्याकडनं ती परवानगी मिळते। ती परवानगी मिळली त्याच्यानंतर मग तो बैलजोड लावला जातो। तर तो बैलजोड लावणं म्हणजे कसला पण बैल लावून उपयोग नाही, त्यासाठी चांगलेच बैल लागले पाहिजे अशी त्यांची एक मागणी असते। त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून बैलजोड घेतला जातो। तो बैलजोड घेतल्यानंतर नुसतं फक्त आणून उपयोग नसतो, त्याचा खाण्याचा रद्दीप जो असतो, रद्दीपणा किंवा त्याचा जो ट्रेनिंग असतो, व्यायाम असतो, तो महिना म्हणजे एक महिन्यापूर्वीपासूनच एक आनंद किंवा हा सण साजरा केला जातो। अशा पद्धतीचं आम्ही बैलाची देखरेख केली जाते। वारकरी पिढीची काही परंपरा आमच्या गावामध्ये आमचं गाव झेंडेवाडी गाव हे संतांचं गाव म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी दोन संत म्हणजे त्यांनी स्वतः समाधी म्हणजे इथं घेतलेली असे दोन संतांचं गाव म्हणून ओळखलं जातं आमच्या झेंडेवाडी। त्यात आमचं एक मोठं महत्भाग्य आहे की आमची बैलजोडी लावल्यानंतर जो रथ घाटांना वरती जो पुण्यापासून सासवडपासून सगळ्यात मोठा अवघड टप्पा जो आहे घाटाचा, तो घाटचा टप्पा पार करून आल्यानंतर आमच्या गावाचं एक भाग्य आहे की आमच्या गावाला इथं पालखी एक पाऊण तास थांबते। त्या पाऊण तासामध्ये इथं आमच्या गावातील सर्व लोकांना म्हणा किंवा इथं पंचकोशीतील सर्व लोकांना दर्शन मिळतं। त्या दर्शनासाठी आमच्या ग्रामपंचायत जे आहे यांनी बघा इथं मागे तुम्हाला दिसू शकतं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे। तिथं महिलांची रांग सेपरेट असते, पुरुषांची रांग सेपरेट असते, त्यांना कुठल्याही महिलेला कुठलाही त्रास करायचा होणार नाही याची दक्षता घेतली जाते। सराव केला बैलांचा सराव करत असताना सकाळी लवकर उठून कुठलंही ट्रॅफिक नसताना बैल आम्ही खाली घाटाखाली नेतो बैलगाडीला जुंपून। तर तिथनं म्हणजे 15-20 दिवस रोज बैल जुंपायचे, त्यानंतर सरावाला चालवायचं 2-3 किलोमीटर चालवायचे, त्यानंतर आवताला चालवायचे नाही का, अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं त्यांना। रतीब पण त्या पद्धतीचा दिला जातो। आता ह्यांनी बैलजोडी घेतली तर एक बैल कमीत कमी 2.25 लाखाचा आहे, ह्यांचा पण एक बैल तो पण त्याच जवळपासच्या रकमेचा आहे। म्हणजे एका बैल म्हणजे एक बैल 2.25 लाख असे दोन बैल 3.5-4 लाख पर्यंत घेतले जातात बैल असं एका। तर तो एक आनंद मोठा असतो कारण वर्षातनं एकदा चान्स मिळालेला असतो आणि ते एक भाग्य आहे की माऊलींच्या रथाला बैल जोड लागणार आहे, ह्याच्यामुळं ते घ्यावं लागतं, त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेचा बैल घेतलेला आहे। एकाच्या बैलाचं नाव आहे आमच्या भावाच्या हरण्या आणि ह्यांच्या बैलाचं नाव आहे राजा।